अकोला शहरातील मोरणा नदीला मोठा पूर आलाय। जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून मोरणा नदीवर असलेला राजेश्वर सेतू पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यात आता हवामान विभागाने आणखी इशारा दिलेला आहे। आपण सध्या पाहू शकता मोरणा नदीला पूर आलेला आहे। एकंदरीत या पुरामुळे जर पाहायला गेलं तर हे मोरणा नदी काठचे जे घरं दिसतात आपल्याला, जवळपास त्या घरांना पाहू शकता या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षापूर्वी याच नदीला पूर आला होता आणि या नदीचं पाणी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये शिरलं होतं। त्यामुळे अतोनात नुकसान झालं होतं। एकंदरीत जर पाहिलं तर ही परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते। त्यामुळे संबंधित विभागानं कुठेतरी गांभीर्यानं लक्ष देऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे। ह्या मोरणा नदीमध्ये कुठल्याही क्षणी पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते। त्यामुळं हे जे नदीकाठचे आपण घरं पाहू शकता हे अतिशय कच्चे घर नाही, काही घरं जीर्ण या ठिकाणी स्थिती असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत या पाण्यामुळे कुठेतरी नदीच्या पुरामुळे या घरांना मोठा धोका होऊ शकतोय, इथल्या नागरिकांना देखील धोका होऊ शकतोय। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन कुठले तरी दखल घेण्याची या ठिकाणी गरज आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।